वसा जनसेवेचा. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शारंदार बालाजी नगरी मेहकर येथे पैनगंगा नदीच्या तीरावर भाविकांच्या उत्साहपूर्त उपस्थित भव्य स्वागत करण्यात आले. संत गजानन महाराजांच्या पालखीची स्वागताची मेहकरमधील जुनी आणि भव्य परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पाहायला मिळाली. यावेळी शहरात भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भगवे पताके लावण्यात आले होते. तसेच आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध मंडळाच्या वतीने छोटे छोटे स्टेज उभारून श्रींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली आणि वारकरी व पालखाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीच्या मेहकरमध्ये आगमन होताच आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, नगरसेवक सुरेश वाळूकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश लोढे यांनी पालखीचे स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरसेविका रुपाली गारोळे, नगरसेवक विलास चनखोरे, महेश रिडे, सतीश ताजने, निसार अन्सारी, नितीन तुपे यांच्यासह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोणार वेस्ट चौकात महेश परिवाराचे प्रमुख डॉक्टर सुभाष लोहिया, महेश क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष गोपाल मोदानी, शारंदार बालाजी संस्थेचे अध्यक्ष दीपक पांड्या, सचिव उमेश मुंदडा आणि व्यवस्थापक हनुमंत देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. पोलीस ठाण्यासमोर पत्रकार बंधवांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच चहा पिण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी तानिश्राम माडघाडे, पत्रकार सिद्धेश पवार, विशाल काबरा, जयचंद बाठिया आणि विलास वराडे, रफिकभाई कुरेशी, जुगराज पेठे, प्रवीण गायकवाड, भरत सारंडा, विश्वंभर दळवी यांच्यासह पत्रकार बांधवांनी पालखीचं स्वागत केला. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.